नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका अशा महान संतांबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव ऐकताच मनाला शांती, हृदयाला आधार मिळतो। ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, ज्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणूनही ओळखलं जातं। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचं प्रसिद्ध वचन आहे। प्रत्येक भक्तांच्या हृदयात घर करून आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ यांचं जीवन, त्यांचे रहस्यमय चमत्कार, त्यांचे उपदेश आणि त्यांचं आजही भक्तांवर असलेलं मार्गदर्शन याबद्दल जाणून घेणार आहोत। तर चला सुरू करूया हा आध्यात्मिक प्रवास। भाग 1, स्वामी समर्थ कोण होते? श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक महान संत आणि श्री दत्तात्रयांचा तिसरा पूर्ण अवतार मानले जातात। त्यांचा जन्म आणि बालपण याबद्दल ठोस ऐतिहासिक माहिती नाही, पण असं मानलं जातं की ते श्री नरसिंह सरस्वती यांचा पुनर्जन्म होते, ज्यांनी गागनापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि नंतर कर्दळी वनात अदृश्य झाले। स्वामी समर्थ 19व्या शतकात साधारण 1856 मध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले। अक्कलकोट हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव, जे स्वामींच्या वास्तव्यानं पवित्र तीर्थक्षेत्र बनलं। स्वामींच्या आगमनाची कहाणी रहस्यमय आहे। असं सांगितलं जातं की ते एका बुधवारी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 1856 मध्ये अक्कलकोटला पोहोचले। त्यांचं मूळ गाव किंवा जन्मस्थान याबद्दल स्पष्ट माहिती नाही। एकदा एका शिष्याने त्यांना त्यांच्या जन्माबद्दल विचारलं, तेव्हा स्वामींनी सांगितलं, मी वटवृक्षापासून उत्पन्न झालो। यावरून त्यांचं रहस्यमय व्यक्तिमत्व आणि दैवी स्वरूप दिसून येते। स्वामींनी अक्कलकोटमध्ये सुमारे 22 वर्ष वास्तव्य केलं। या काळात त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केलं, चमत्कार दाखवले आणि सामान्य माणसाचं जीवन बदललं। त्यांचं जीवन म्हणजे भक्ती, निस्वार्थी सेवा आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचा एक आदर्श होता। त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली, मग ते हिंदू असो, मुस्लिम, ख्रिश्चन असो वा पारशी। भाग 2, स्वामींचे चमत्कार आणि रहस्यमय लीला। स्वामी समर्थ यांचं जीवन हे चमत्कारांनी आणि रहस्यमय लीलांनी भरलेलं आहे। त्यांच्या प्रत्येक कृतीत एक गूढ अर्थ दडलेला होता, जो कधी कधी भक्तांना नंतर समजायचा। एकदा एका भक्ताला स्वामींनी सांगितलं, जा तुझ्या घरात तुझी बायको आजारी आहे, ती बरी होईल। तो भक्त घरी गेला तेव्हा त्याला खरंच त्याची बायको आजारी असल्याचं कळालं, पण स्वामींच्या आशीर्वादाने ती लवकरच बरी झाली। अशा अनेक घटना स्वामींच्या चरित्रात सापडतात। स्वामींच्या चमत्कारांपैकी एक प्रसिद्ध किस्सा आहे। एकदा अक्कलकोटमध्ये एका गरीब शेतकऱ्याला स्वामींनी सांगितलं, जा तुझ्या शेतात खण, तिथं खजिना आहे। शेतकऱ्याने खणलं आणि त्याला खरोखरच सोन्याचं भांड सापडलं, पण स्वामींनी त्याला सांगितलं, हा खजिना तुझ्या मेहनतीचं फळ आहे, पण त्याचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी कर, असा संदेश त्यांनी भक्तांना दिला। संपत्तीचा उपयोग निस्वार्थी सेवेसाठी करावा। स्वामींच्या लीलांमध्ये त्यांचं वटवृक्षाशी असलेलं नातं विशेष आहे। अक्कलकोटमधील वटवृक्षाखाली ते बराच वेळ बसायचे। असं मानलं जातं की हा वटवृक्ष त्यांच्या दैवी शक्तीचं प्रतीक आहे। आजही अक्कलकोटमधील हा वटवृक्ष भक्तांसाठी पवित्र आहे। 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र वद्य त्रयोदशाला स्वामींनी याच ठिकाणी महासमाधी घेतली। पण त्यांचे भक्त मानतात की स्वामी आजही त्यांच्या भक्तांच्या पाठीशी आहेत आणि त्यांचं अवतार कार्य अजूनही सुरू आहे। भाग 3, स्वामींचे उपदेश आणि विचार। स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्तांना अनेक मौलिक उपदेश दिले, जे आजही प्रेरणादायी आहेत। त्यांचं सर्वात प्रसिद्ध वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वचन प्रत्येक भक्ताला संकटात आधार देतं। स्वामी म्हणायचे, प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे, तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जात नाही। यातून
ते नियती आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याचा संदेश देतात। स्वामींच्या काही प्रेरणादायी विचारांपैकी हे काही खास आहेत। मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात शान नाही, तर आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान आहे। नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे। स्वामींनी भक्ती, निस्वार्थी सेवा आणि गुरूंच्या मार्गदर्शनावर भर दिला। त्यांचं म्हणणं होतं की सूर्य काही बोलत नाही, पण त्याचा प्रकाश सर्वांना प्रेरणा देतो। तसंच तुम्ही तुमचं कार्य करत राहा, लोक तुमचा परिचय स्वतःहून देतील। भाग 4, स्वामींची नित्यसेवा आणि तारक मंत्र। स्वामी समर्थ यांना भक्तीमध्ये श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जपायचं विशेष महत्त्व आहे। हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ। हा मंत्र जपल्याने मनाला शांती मिळते आणि संकटावर मात करण्याची शक्ती मिळते। स्वामींच्या भक्तांनी रोज सकाळी आणि सायंकाळी हा मंत्र 108 वेळा जपावा असं सांगितलं जातं। याशिवाय श्री गुरुदेव दत्त हा मंत्रही भक्तांमध्ये लोकप्रिय आहे। स्वामींची नित्यसेवा करताना त्यांच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती प्रज्वलित करावी आणि नैवेद्य दाखवावा। विशेषत गुरुवार हा स्वामींचा वार मानला जातो। त्या दिवशी भक्तांनी विशेष पूजा आणि पारायण करावं। श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक वाचण्यासाठी अत्यंत पवित्र मानलं जातं। स्वामींनी स्वतः या ग्रंथाचं प्रूफ तपासलं होतं असं सांगितलं जातं। श्री स्वामी समर्थ यांचं जीवन हे एक रहस्यमय आणि प्रेरणादायी प्रवास आहे। त्यांचे चमत्कार, उपदेश आणि भक्तांवरील कृपा आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देते। अक्कलकोट मधील त्यांचं तीर्थक्षेत्र आजही भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र आहे। स्वामींचा संदेश आहे की श्रद्धा आणि विश्वास ठेव, सर्व काही शक्य आहे। तर मित्रांनो, स्वामीच्या या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन समृद्ध करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। आम्ही तुमच्यासाठी आणखी असे माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद आणि पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओत।